Hello guys, welcome to our YouTube channel OK Physics. तर आपण बघतोय लास्ट मिनिट रिव्हिजन बॅच ऑफ 10th मॅथमॅटिक्स पार्ट 1. त्याची महाराष्ट्र बोर्डची जी बुक आहे मॅथमॅटिक्सची 10वीची, त्याचं जे पार्ट 1 आहे त्याचं आपण लास्ट मिनिट रिव्हिजन बॅच बघतोय. त्याच्यात आपण चॅप्टर 1 बघतोय. चॅप्टरचं नाव आहे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. तर हे आपलं चौथं लेक्चर आहे. तर या आधीच्या 3 लेक्चर्समध्ये आपण बघितलं की लिनियर इक्वेशन म्हणजे काय, बरोबर. तर त्याचे आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स आपण सॉल्व्ह केले, सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह केलं, एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह केलं सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स, त्यांचं सोल्युशन काढलं. जर तुम्हाला आठवत असेल एक्स आणि वाय ची व्हॅल्यू आपण काढली होती. त्यानंतर आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स ग्राफिकल मेथडने पण सॉल्व्ह केले, ग्राफिकल मेथड. त्यानंतर आपण क्रेमर्स मेथड पण बघितली. क्रेमर्स मेथडलाच क्रेमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड पण म्हणतात, डिटर्मिनंट मेथड. तर आपण याच्यात हे पण बघितलं की डिटर्मिनंट म्हणजे काय, डिटर्मिनंटला कसं सॉल्व्ह करतात. जर तुम्हाला आठवत असेल बघा, आपण असं बघितलं होतं 1 2 3 4 हा एक डिटर्मिनंट असतो. याला कसं सॉल्व्ह करतात की याला क्रॉस मल्टिप्लाय करा, मायनस करा आणि याला क्रॉस मल्टिप्लाय करा. 1 × 4 मायनस 2 × 3, 4 मायनस 2 3 6, ते याचा आन्सर आला -2. असं सॉल्व्ह करता हे आपण बघितलं होतं. डिटर्मिनंट खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला पुढच्या क्लासेसमध्ये सुद्धा या गोष्टी लागतील. तर आता चौथं जे लेक्चर आहे आपलं आज, तर आता आपण याच्यात मुळात आपण मेन जे बघणार आहोत, याच्यात आपण बघणार आहेत की एकच नॉन लिनियर इक्वेशन असेल, नॉन लिनियर, ती याला कन्वर्ट कसं करायचं लिनियर इक्वेशन मध्ये, ती याला कन्वर्ट कसं करायचं, हाऊ टू कन्वर्ट अ नॉन लिनियर इक्वेशन इनटू अ लिनियर इक्वेशन. आणि ते लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट केल्यावर त्याला काय करायचं, त्याला सॉल्व्ह करायचं. म्हणजे तुम्ही कोणत्याही मेथडने करा, तुम्ही सबस्टिट्यूशनने करा, एलिमिनेशनने करा, ग्राफिकलने करा की क्रेमर्स मेथडने करा. बघा, एक डाऊट अजून भरपूर स्टुडंट्सला, भरपूर विद्यार्थ्यांना येत असेल की सर एक्झाम मध्ये कोणती मेथड यूज करायची, एक्झाम मध्ये कोणती मेथड यूज करायची. तो बघा, त्याचा एक बेसिक एकदम सिंपल त्याचा आन्सर आहे की क्वेश्चन मध्ये जर मेन्शन केली असेल स्पेसिफिक कोणती मेथड, आयदर मध्ये सबस्टिट्यूशन असेल, एलिमिनेशन असेल किंवा ग्राफिकल असेल किंवा क्रेमर्स असेल, तर स्पेसिफाय जर केली असेल तुम्हाला त्या क्वेश्चन साठी तीच मेथड यूज करायची. आणि जर स्पेसिफाय केलं नसणार, क्वेश्चन मध्ये जर सांगितलं नसणार, तुम्हाला फक्त सोल्युशन काढायचे, तर तुम्हाला जी मेथड आवडेल तुम्ही त्या मेथडने सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला जी मेथड आवडेल तुम्ही त्या मेथडने सॉल्व्ह करू शकता. ते थोडं तुम्ही लक्षात ठेवा आणि प्रॅक्टिस करत राहा. बघा, आता आपण जवळपास म्हणजे आपण असं एक्सपेक्ट करून चालतोय की जी एक्सरसाइज आहे म्हणजे जे प्रॉब्लेम सेट आहे, तर प्रॉब्लेम सेट 1.1, प्रॉब्लेम सेट 1.2 अँड प्रॉब्लेम सेट 1.3 तुम्ही सॉल्व्ह करून बघितलं असाल, तुम्ही सॉल्व्ह करून बघितलं असेल. तर याच्यातले तुमचे काही डाऊट्स असतील ना, ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारत चला, कमेंटमध्ये आम्हाला विचारत चला. आम्ही प्रयत्न करू की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे डाऊट्स क्लिअर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. का, कारण आम्हाला जे हवं आहे ना, की जे तुमची जी मॅथ्सची भीती आहे, जे फिअर आहे मॅथ्स बद्दल, ते कुठेतरी आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करतो, कमी करण्याचा प्रयत्न करतो. आणि मॅथ्सला जे ते खूप सिंपल अँड इझिली अंडरस्टँडेबल कन्सेप्ट आम्हाला बनवायचं आहे. मॅथ्सला म्हणजे खूप तुम्ही सिम्पली आणि इझिली तुम्ही समजू शकतात, तुमची कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग चांगली होते. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवर आम्हाला काम करायचं आहे. तर आमचं एकच हेतू आहे की तुम्ही रट्टा नको मारायला पाहिजे, तुम्ही मगअप नका करू, तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या,
म्हणजे तुम्हाला कोणताही क्वेश्चन आला तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात. तर ठीक आहे, भरपूर अशा गोष्टी आहेत. तर तुम्ही सांगायचं तात्पर्य हेच आहे की तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल. तर बघा, आपण आपल्या मेन मुद्द्याकडे येऊ की हाऊ टू कन्वर्ट अ नॉन लिनियर इक्वेशन इंटू लिनियर इक्वेशन. तर तुम्ही जर बघाल तुमच्या बुकमध्ये जे पेज नंबर 16 आहे, पेज नंबर 16 त्याच्यावर एक ॲक्टिव्हिटी दिली आहे. त्याच्यावर एक ॲक्टिव्हिटी दिली बघा. त्याच्यात पहिला एक क्वेश्चन आहे, पहिला एक इक्वेशन आहे 3/x मायनस 4/y इज इक्वल टू 8. तर त्यांनी याच्यात काय सांगितलंय की नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती आहे, 2 त्यांनीच दिलंय. आणि वेदर लिनियर ऑर नॉट, तर त्यांनी सांगितलंय की नॉट लिनियर. आता बघा, तुम्ही जर पहिले 2-3 लेक्चर जर बघितले असतील तर तुम्हाला हे वेगळे सांगायची गरज नाहीये की हे इक्वेशन का नॉन लिनियर आहे, हे इक्वेशन का नॉन लिनियर आहे. आणि ज्यांनी बघितलं नसेल तर त्यांच्यासाठी मी परत सांगतो की हे जे 3/x आहे, एक्स वरती जाऊन काय होऊन जाईल, एक्स ची पॉवर -1, हे 4 ची पॉवर वाय ची पॉवर काय होऊन जाईल -1 इज इक्वल टू 8. बघा, एक्स ची पॉवर काय आहे -1 आणि वाय ची पॉवर काय आहे -1. तर आपल्याला डिग्री किती पाहिजे, डिग्री शुड बी 1. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स, जेव्हा आपण याचा अर्थ बघत होतो त्याच्यात आपण एक हे काय केलं होतं की त्याची डिग्री काय पाहिजे, 1 पाहिजे. इथे डिग्री 1 आहे का, नाही. तर हे लिनियर इक्वेशन आहे का, नाही. तर बघा, आपण काय करू शकतो, तर आपण याला आपण लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करू शकतो. कसं, तर बघा खूप इझी आहे. तुम्हाला ह्याच एक्झाम्पल मधनं सांगतो आणि मग पुढच्या तुमच्या बुक मधले आपण 1-2 एक्झाम्पल सॉल्व्ह करू. बघा, हे जे 3/x आहे, 3/x याला आपण असं लिहू शकतो 3 इंटू 1/x, बरोबर. आणि हे जे 4/y, 4/y याला आपण असं लिहू शकतो 4 इंटू 1/y, बरोबर. असं लिहू शकतो, बिलकुल लिहू शकतो. तर बघा, हेच आपण इक्वेशन मध्ये जर लिहिलं ना 3 इंटू 1/x मायनस 4 इंटू 1/y इज इक्वल टू 8 असं लिहू शकतो इक्वेशन, बिलकुल लिहू शकतो. आता आपण काय करू, थोडं कलर चेंज करतो बघा म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंग इझी होऊन जाईल. ही जी 1/x ही जी टर्म आहे ना 1/x, हिला आपण कन्सिडर करू m. आणि ही जी 1/y ची ही टर्म आहे हिला आपण कन्सिडर करू n, बरोबर. बघा, आपण 1/x ला काय कन्सिडर केलं m, आणि 1/y ला काय कन्सिडर केलं n, बरोबर. तर हे इक्वेशन आपलं काय बनून जाईल, दॅट इम्प्लाइज 3m minus 4n is equal to 8. 3m minus 4n is equal to 8. तर आता बघा, जर याला तुम्ही नीट ऑब्झर्व कराल, याला अजून सिम्प्लिफाय आपण असं करू शकतो, असंही लिहू शकतो 3m minus 4n minus 8 is equal to 0. आता बघा, ह्या इक्वेशनला जर तुम्ही नीट ऑब्झर्व कराल, बघा 2 व्हेरिएबल्स आहे m अँड n, दोघांची डिग्री काय आहे, डिग्री 1 आहे, बरोबर. दोघांची डिग्री काय आहे 1. बघा, आपण एक इक्वेशन बघितलं होतं ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, बरोबर. तर आता बघा, याच्यात a काय तुमचं 3, b काय -4 अँड c काय -8, बरोबर. तर बघा, आपण एक नॉन लिनियर इक्वेशनला कशात कन्वर्ट केलं, लिनियर इक्वेशन मध्ये. कशात कन्वर्ट करून टाकलं, लिनियर इक्वेशन मध्ये. तर ह्याच गोष्टी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये शिकायच्या आहेत की एकात नॉट लिनियर जे इक्वेशन आहे, नॉट लिनियर टू लिनियर कसं कन्वर्ट करायचं. ते मी तुम्हाला छोट्या एक्झाम्पल मधनं सांगून दिलं की कसं करायचं. पुढे जेव्हा आपण सॉल्ड एक्झाम्पल एक सॉल्व करू तर त्याच्यात तुम्हाला अजून क्रिस्टल क्लिअर अंडरस्टँडिंग याची डेव्हलप होऊन जाईल, खूप इझिली सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून जाईल. तर बघा, असेच तुमचे ते ॲक्टिव्हिटीमध्ये अजून भरपूर सारे इक्वेशन दिले आहेत. त्याच्यात प्रत्येक नंबर ऑफ व्हेरिएबल्समध्ये प्रत्येक इक्वेशनमध्ये किती आहे, 2, x आणि y. आणि प्रत्येक इक्वेशन तुमचं ते काय आहे, नॉट लिनियर. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा ते बघून घ्या. आणि तुमचे जे आता बुकमधनं पेज नंबर 17 वर जे सॉल्ड एक्झाम्पल्स दिले, सॉल्ट, तर त्याच्यातलं बघा, आपण पहिले एक एक्झाम्पल कन्सिडर करू, नेक्स्ट पेजवर बघू आपण.
तर बघा ते इक्वेशन काय आहे, दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेत. 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 7 अँड 3/x प्लस 4/y इज इक्वल टू 5. बरोबर. ते दोन इक्वेशन दिलेत बघा, तेच जे आपण मागच्या क्वेश्चन मध्ये बघितलं ना, याच्यात पण आपल्याला तेच करायचं. दॅट इम्प्लाइज 4 इंटू 1/x प्लस 5 इंटू 1/y असं लिहू शकतो याला, इज इक्वल टू 7. बरोबर. हां, दुसऱ्या इक्वेशनला आपण असं लिहू शकतो, 3 इंटू 1/x प्लस 4 इंटू 1/y इज इक्वल टू 5 असं लिहू शकतो याला, बिलकुल लिहू शकतो. तर आपण काय कन्सिडर करू, ॲज्युम 1/x इज इक्वल टू m and 1/y इज इक्वल टू n. 1/x ला काय कन्सिडर करा, m, आणि 1/y ला काय कन्सिडर करा, n. तर बघा आता हे इक्वेशन नंबर याला 1 देऊन द्या, इक्वेशन 2. तर इक्वेशन 1 काय होऊन जाईल बघा, 4m प्लस 5n इज इक्वल टू 7. आणि इक्वेशन नंबर 2 काय होऊन जाईल, 3m प्लस 4n इज इक्वल टू 5. 3m प्लस 4n इज इक्वल टू 5. बघा हे जे दोघं नॉन लिनियर इक्वेशन होते त्याला आपण कशात कन्वर्ट करून टाकलं, लिनियर इक्वेशन मध्ये. तर आता नीट जर बघा तर हे दोन, हे काय सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स आहेत, दोन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहेत, आणि याला आपण वेगवेगळ्या मेथडने सॉल्व करू शकतो. मग ते तुम्ही सबस्टिट्यूशन असो, एलिमिनेशन असो, ग्राफिकल असो की क्रॅमर्स मेथड असो, तुम्ही कोणत्याही मेथडने याला सॉल्व करू शकतात. तुम्ही कोणत्याही मेथडने याला सॉल्व करू शकतात. तर सॉल्व केल्यावर याचा आन्सर काय येईल, ऑन सॉल्विंग तुम्ही याला स्वतःहून सॉल्व करून बघा आणि कोणत्या मेथडने इझिली सॉल्व होतो ते कमेंटमध्ये तुम्ही मेन्शन करा. ऑन सॉल्विंग तर याचा आन्सर काय येईल बघा, m ची व्हॅल्यू काय येईल 3 अँड n ची व्हॅल्यू काय येईल -1. m ची व्हॅल्यू काय येईल 3 आणि n ची व्हॅल्यू काय येईल तुमची -1. तर आता भरपूर जे विद्यार्थी आहेत ते कन्फ्युज होऊन जातील की हेच, त्यांना असं वाटेल की हेच फायनल सोल्युशन आहे, हेच फायनल सोल्युशन आहे. पण नाही, ह्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, हे फायनल सोल्युशन तुमचं नाही. का, कारण बघा जर तुम्ही थोडं वरती जाऊन बघाल, हे बघा आपण 1/x ला काय कन्सिडर केलंय m आणि 1/y ला काय कन्सिडर केलंय n. तर बघा आपण मग आपल्याला परत काय लिहावं लागेल, m इज इक्वल टू 1/x, therefore 3 इज इक्वल टू 1/x, therefore x ची व्हॅल्यू काय होऊन जाईल, हा 1 हा 3 इकडे येऊन जाईल, काय होऊन जाईल डिवाइड होऊन जाईल, तर 1/3. x ची व्हॅल्यू काय होऊन जाईल 1/3. तशीच आपण y ची व्हॅल्यू काढू शकतो, n इज इक्वल टू 1/y मायनस 1 इज इक्वल टू 1/y. तर y ची व्हॅल्यू काय काढू शकतो, -1 इकडे येऊन डिवाइड 1/-1 बघा. तर मग x ची व्हॅल्यू आली 1/3 आणि y ची व्हॅल्यू आली -1. यालाच तुम्ही असंही लिहू शकता, 1/3 -1. तर हे तुमचं फायनल सोल्युशन आहे, कारण आपल्याला बघा x आणि y ची व्हॅल्यू काढावं लागते. तर हे तुमचं फायनल सोल्युशन. तर फक्त m आणि n वर जर तुम्ही सोल्युशन काढून थांबून जाल तर तुम्हाला मागचा 1-1.5 मार्क तुमचा कटून जाईल. का, कारण तुम्हाला x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे. तर होप तुम्हाला हा क्वेश्चन इझिली समजला असेल. ज्यांना काहीही डाऊट असतील तुम्ही कमेंटमध्ये डाऊट तुमचे विचारू शकतात. तर बघा एक दुसरं एक्झाम्पल आहे अजून, ते पण खूप इझी आहे, ते पण आपण सॉल्व करू खूप इझिली. ते पण मी तुम्हाला समजून देतो. 4/x - y प्लस 1 प्लस 1/x प्लस y इज इक्वल टू 3. आणि अजून एक इक्वेशन आहे 2/x - y मायनस 3/x प्लस y इज इक्वल टू 5. बरोबर. असे दोन इक्वेशन आहेत.
तर यांना बघा, जर तुम्ही बघता क्षणी तुम्हाला आता एक अंडरस्टँडिंग डेव्हलप झाली असेल की बघता क्षणी तुम्ही सांगून द्याल की हे नॉट लिनियर आहे. तर यांना आपण काय करू, सेम त्याच पद्धतीने कशात कन्वर्ट करू, लिनियर इक्वेशन मध्ये. बघा सेम तीच पद्धत आहे लिहायची. आपण याला कसं लिहू, 4 इंटू 1/x - y प्लस 1 इंटू 1/x प्लस वाय इज इक्वल टू 3. याला इक्वेशन 1 देऊन. दुसरं 2 इंटू 1/x मायनस वाय मायनस 3 इंटू 1/x प्लस वाय इज इक्वल टू 5. याला इक्वेशन 2 देऊन. बघा सेम लिहिलं, मागचं इक्वेशन पण आपण असंच लिहिलं होतं बरोबर. आता काय कन्सिडर करू याच्यात, मागच्या इक्वेशन मध्ये आपण काय केलं होतं, 1/x ला m कन्सिडर केलं होतं आणि 1/y ला n कन्सिडर केलं होतं. तर आता बघा आपण याच्यात काय करू, हे जे 1/x मायनस वाय ना, याला m कन्सिडर करा, किंवा बघा तुमच्या बुकमध्ये a केलंय तर आपण a करू, m करा, a करा, n करा, काही करा. आणि 1/x प्लस वाय याला n करू किंवा b करू. बघा m n घ्या किंवा a b घ्या, याच्याने काही फरक पडत नाही. तर याला काय केलं आपण, ॲज्युम. काय केलं, ॲज्युम. बघा 1/x मायनस वाय ला a कन्सिडर करा आणि 1/x प्लस वाय ला b कन्सिडर करा. तर बघा आता इक्वेशन 1 आणि 2 आहे, हे कसं चेंज होऊन जाईल तुमचं, बघा 4 इंटू a प्लस 1 इंटू b म्हणजे b इज इक्वल टू 3. याला इक्वेशन नंबर 3 द्या. आणि इक्वेशन 2 जे आहे ते कसं होऊन जाईल, 2 इंटू a मायनस 3 इंटू b इज इक्वल टू 5. याला इक्वेशन नंबर 4. बरोबर. तर अशा पद्धतीने तुमचे इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 हे जे झाले, त्यात जर तुम्ही नीट ऑब्झर्व कराल तर हे जे दोघं इक्वेशन आहेत हे काय आहेत, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. हे काय आहेत, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. तर तुम्ही याला इझिली सॉल्व्ह करू शकतात. इक्वेशन 3 आणि 4 ला त्याला कोणत्याही मेथडने तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. तुम्ही सबस्टिट्यूशनने करा, एलिमिनेशनने करा, कोणत्याही मेथडने. तर आता बघा आपण याला सॉल्व्ह करू, एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करू. याला काय करू आपण, एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह. तर काय करू आपण, बघा हे बघा इथे 3b आहे आणि इथे b आहे. तर आपण काय करू, इथे 3b येण्यासाठी ह्याचे पूर्ण इक्वेशन 3 आहे याला कशाने मल्टिप्लाय करू, मल्टिप्लाय बाय 3. तर इक्वेशन 3 ला आपण काय करू, मल्टिप्लाय बाय 3. इक्वेशन 3 ला काय करू, मल्टिप्लाय बाय 3. ते इथे लिहितो मी. बघा 4a इंटू 3 म्हणजे 12a प्लस 1b इंटू 3 म्हणजे 3b इज इक्वल टू 3 3 जा 9. 3 3 जा 9. बघा हे एक नवीन इक्वेशन, याला देऊन द्या इक्वेशन 5. एक नवीन इक्वेशन तुम्हाला भेटलं. तर आता काय करा, इक्वेशन 4 आणि इक्वेशन 5 याला आपण काय करू, ॲड करू. इक्वेशन 4 प्लस इक्वेशन 5. इक्वेशन 4 ला आणि इक्वेशन 5 ला आपण काय करू, ॲड करू. बघा 2a मायनस 3b इज इक्वल टू 5 प्लस इक्वेशन 5 काय आहे, 12a प्लस 3b इज इक्वल टू 9. 12a प्लस 3b इज इक्वल टू 9. तर बघा याला ॲड करून टाकू. हे बघा 2a प्लस 2a प्लस 12a 14a मायनस 3b प्लस 3b कट आउट होऊन जाईल. 5 प्लस 9 इज इक्वल टू 14. That implies 14a is equal to 14. That implies a is equal to, हा 14 इकडे येऊन डिवाइड होऊन जाईल, 14/14. That implies a is equal to 1. a ची व्हॅल्यू काय होऊन जाईल तुमची 1. बघा आता a ची व्हॅल्यू 1 आली, याला काय करा तुम्ही, कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करा. कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करा. तर आपण काय करू, इक्वेशन 4 मध्ये त्याला पुट करू. इक्वेशन 4 काय होतं, 2a मायनस 3b इज इक्वल टू 5. याच्यात a ची व्हॅल्यू 1 पुट करू. बघा 2 इंटू 1 मायनस 3b इज इक्वल टू 5. 2 1 जा 2 मायनस 3b इज इक्वल टू 5. बघा मायनस 3b इकडे जाऊन काय होऊन जाईल,
प्लस 3b म्हणजे 2 इज इक्वल टू 5 प्लस 3b, बरोबर. 3b इकडेच राहू द्या, 5 इकडे जाऊन काय होऊन जाईल मायनस, तर 3b इज इक्वल टू 2 मायनस 5. त्यानंतर इकडे लिहितो दॅट इम्प्लाइज 3b इज इक्वल टू मायनस 3, b इज इक्वल टू मायनस 3 अपॉन 3, b इज इक्वल टू मायनस 1, b इज इक्वल टू मायनस 1. तर बघा मग a ची व्हॅल्यू काय आली, a ची व्हॅल्यू 1 आणि b ची व्हॅल्यू काय आली मायनस 1. a ची व्हॅल्यू आली 1 आणि b ची व्हॅल्यू मायनस 1. आता तुमच्यापैकी बऱ्याच जण कन्फ्यूज होऊन जातील आणि एक्झाममध्ये एवढंच सॉल्व्ह करून त्यांना वाटेल की आपण पूर्ण सॉल्व्ह केलं, ते नाही. तर बघा a आणि b ची व्हॅल्यू आली, आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे, x आणि y ची. तर बघा आपण आता जर थोडं वरती बघू, थोडं जर वरती जाऊन बघू, तर आपण a ला काय अज्युम केलंय, हे बघा 1 अपॉन एक्स मायनस वाय आणि b ला 1 अपॉन एक्स प्लस वाय. तर बघा हे परत अझम्पशन्स आपण जसे तसे पुट करू आणि दोन इक्वेशन बनतील, मग त्यांना परत आपण सॉल्व्ह करू. तर a ची व्हॅल्यू बघा, a काय होतं 1 अपॉन एक्स मायनस वाय. याला सॉल्व्ह करा, a चे 1 एक्स मायनस वाय, एक्स मायनस वाय इकडे येऊन काय होऊन जाईल मल्टिप्लाय होऊन जाईल. तर एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 अपॉन 1, तर एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. त्याला काहीतरी एक इक्वेशन नंबर 5 देऊन द्या, 6 देऊन द्या, काही देऊन द्या, बरोबर, सिक्वेन्स वाईज जे असेल ते. आणि बघा बीचं, बी काय होतं, बी इज इक्वल टू 1 अपॉन एक्स प्लस वाय. बीची व्हॅल्यू काय आली मायनस 1 इज इक्वल टू 1 अपॉन एक्स प्लस वाय. तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1 अपॉन मायनस 1, एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस 1. याला इक्वेशन नंबर 6 देऊन द्या. हे दोन इक्वेशन परत बनले बघा, एक काय, एक एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 आहे आणि एक आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस 1. नीट जर बघा, हे पण काय आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. हे दोघं पण काय आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स किंवा सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. तर आपण काय करू बघा, इथे मायनस वाय आणि इथे प्लस वाय. तर आपण दोघं इक्वेशन्सला काय करू, ऍड करून टाकू, दोघं इक्वेशन्सला ऍड करून टाकू. बघा एक्स प्लस एक्स काय होऊन जाईल तुमचं 2x, हा मायनस वाय, हा बघा हा प्लस आणि हा प्लस काय होऊन जाईल प्लस 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 होतं, आणि हा मायनस आणि हा प्लस काय होऊन जाईल मायनस, तर हे मायनस वाय प्लस वाय कट. आता बघा हे 1, हा मायनस आणि हा प्लस काय होऊन जाईल प्लस मायनस मायनस, आणि हा 1 आणि हा मायनस 1, तर 1 मायनस 1 0. That implies x is equal to 0 upon 2 is equal to 0. x ची व्हॅल्यू काय आली मग 0. x ची व्हॅल्यू जर 0 आली, परत ह्या इक्वेशन मध्ये पुट करा. बघा मग x मायनस वाय इज इक्वल टू 1. x ची व्हॅल्यू जर 0 आली तर 0 मायनस वाय इज इक्वल टू 1, बरोबर. तर मायनस वाय इकडे जाऊन प्लस वाय होऊन जाईल, तर वाय इज इक्वल टू हा 1 इकडे जाऊन काय होऊन जाईल मायनस 1, वाय इज इक्वल टू मायनस 1. So this is your required solution. X is equal to 0 and y is equal to minus 1. त्याला तुम्ही असंही लिहू शकता, x y is equal to 0, minus 1. तर या पद्धतीने हे तुमचं फायनल सोल्युशन आहे, हे तुमचं फायनल आन्सर आहे, हेच फायनल सोल्युशन. तर तुम्हाला एक्झाम मध्ये x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे, तर तुम्हाला पूर्ण मार्क भेटतील. तर अशा पद्धतीने आपण बघा एक्झाम्पल 1 पण बघितलं, एक्झाम्पल 2 बघितलं. तर तुमच्या बुकमध्ये आता एक ॲक्टिव्हिटी दिली आहे पेज नंबर 19 वर, पेज नंबर 19 वर एक ॲक्टिव्हिटी दिली आहे. तर तुम्ही ती स्वतःहून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, स्वतःहून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. कारण का मॅथ्स इज ऑल अबाउट प्रॅक्टिस. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगतोय की मॅथ्स इज ऑल अबाउट प्रॅक्टिस. प्रॅक्टिसने तुमचे कन्सेप्ट्स क्लिअर होतील, कन्सेप्ट्स क्लिअर झाल्याने तुमचं अंडरस्टँडिंग नीट डेव्हलप होईल आणि तुम्हाला कॉन्फिडन्स येईल क्वेश्चन सॉल्व्ह करण्यामध्ये. आणि तुम्ही जेवढे नंबर ऑफ व्हेरायटी ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह कराल तेवढं तुमचं कॉन्फिडन्स बूस्ट होईल. मॅथ्स तुम्ही रट्टा करू शकत नाही, मॅथ्स तुम्ही पाठांतर करू शकत नाही. तर मॅथ्सला काहीच ऑप्शन नाही, मॅथ्ससाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागेल.
तुम्हाला नोटबुकमध्ये परत परत क्वेश्चन सॉल्व करावेच लागतील. याला सोल्युशन आहे का? नाही. तर अशा पद्धतीने बघा, हे चौथ्या लेक्चरमध्ये आपण काय केलं, नॉट लिनियर इक्वेशनला लिनियर इक्वेशनमध्ये कसं सॉल्व करायचं ते बघितलं आणि मग त्याला आपण कोणत्याही मेथडने सॉल्व करू शकतो. तर हे चौथं लेक्चर होतं तुमचं. पहिल्या 3 लेक्चरमध्ये आपण जे वेगवेगळ्या मेथड्स आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्सच्या त्या बघितल्या. आणि आजचं आता बघा, तुम्हाला जर ह्या 4ही लेक्चर्समध्ये काहीही डाऊट्स असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. तुमचे डाऊट्स जे तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला विचारा. आम्ही प्रयत्न करू तुमचे जास्तीत जास्त डाऊट क्लिअर करण्याचा. कारण शेवटी आमचं एकच एम आहे की तुमची जी कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग चांगली व्हायला पाहिजे. तुमचे कन्सेप्ट्स क्लिअर व्हायला पाहिजे. आणि जेवढे तुमचे कन्सेप्ट्स क्लिअर होतील तुमचे तेवढं मॅथ्समध्ये इंटरेस्ट वाढेल. मॅथ्समध्ये इंटरेस्ट वाढला तर मॅथ्समध्ये तुमची स्कोरिंग चांगली होईल. मॅथ्समध्ये तुमची स्कोरिंग झाली तर तुमचा ओव्हरऑल जो स्कोर आहे, ओव्हरऑल स्कोर चांगला आहे, चांगला येईल. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमचे मित्र मैत्रिणी ज्यांना मॅथ्समध्ये डाऊट असतील, मॅथ्स समजायला कठीण जात असतील, त्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. बरोबर. तुमचे काहीही डाऊट्स असतील किंवा डाऊट्स नसतील तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करा. बरोबर. आणि जर आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. का सबस्क्राईब करायचं? कारण असेच आपण वेगवेगळे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन व्हेरियस व्हिडिओज. आणि ते पण आमचा प्रयत्न असेल की खूप सिंपल अँड इझिली, म्हणजे खूप सिंपल आणि इझिली वेमध्ये तुम्हाला आम्ही समजवण्याचा प्रयत्न करू. म्हणजे जी तुमची विविध विषयांबद्दलची जी भीती आहे ती कुठेतरी कमी होईल.